प्रेक्षक हो नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, ज्ञान तपस्वी, क्रियाशील विचारवंत डॉक्टर आह साळुंके यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांचा सगळा जीवन प्रवास, साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत. नाधो महानोरांच्या शब्दामध्ये मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तीना जात ज्यांची, कोण ताना धर्म ज्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना. या शब्दांप्रमाणे ज्यांचं आयुष्य तपस्वितेने जगलेले आहेत त्या डॉक्टर आह साळुंके सरांचं मी या व्यासपीठावर मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार सर. संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. कोल्हापूरच्या विद्यापीठामध्ये ते कार्यरत होते. अकॅडमिक काउन्सिलवरती होते. MA ची पदवी त्यांनी संस्कृतमध्ये घेतलेली आहे. BA संस्कृत आहे. कोल्हापूरच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये सर संस्कृतचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. मी सरांना असं विचारेल की या संस्कृत भाषेकडेच मुळात तुम्हाला का वळावं वाटलं? संस्कृत भाषेकडे मी जे आकृष्ट झालो त्याच्यामागे 2-3 कारणं होती असं मला वाटतं. पहिलं कारण म्हणजे आई वारकरी संप्रदायातील असल्यामुळं महाभारत, रामायण, त्यानंतर नाथ संप्रदाय या सगळ्यांचं साहित्य, त्यांच्याविषयीच्या पोथ्या, ग्रंथ हे माझा एक नॉन मॅट्रिकपर्यंत शिकलेला भाऊ आईसाठी वाचत असे. त्यामुळं हे सगळं जे आहे हे संचित ते संस्कृत भाषेमध्ये आहे, म्हणून एक संस्कृत भाषेची ओढ. दुसरं कारण म्हणजे माझा जो हा भाऊ नॉन मॅट्रिकपर्यंत शिकलेला होता, बाकीचं कुटुंब निरक्षर, पण एकच भाऊ माझा शिकलेला होता. त्याला कुठल्या तरी निमित्तानं एकदा भगवद्गीता भेट म्हणून मिळालेली होती, पुरस्कार म्हणून. आणि ती संस्कृतमध्ये असल्यामुळं मी ती लहानपणीच 5वी-6वीला असताना हाताळत होतो. आणि तिसरी गोष्ट जी सर्वात मला आयुष्यभर पुरणारी आहे, लहानपणापासून का कोणास ठाऊक पण भाषांविषयी माझ्या मनात नितांत आकर्षण होतं. अमुकच एक संस्कृतच नव्हे तर मी खूप म्हणजे विनोबाजींना 16 भाषा येतात तर आपण 16 भाषा शिकायच्या असं एक वेड म्हणा पाहिजे तर असं डोक्यात होतं. त्यामुळं शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यानंतर शब्दांचे वेगवेगळे अर्थ, त्यांच्या छटा, शब्दप्रयोग कसे केले जातात, या सगळ्याचा अभ्यास करण्याची एक अगदी 4वी-5वी पासून सवय लागलेली होती म्हटलं तरी चालेल. आणि पुढची गोष्ट त्याला कारणीभूत झाली की मला माध्यमिक शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये संस्कृत शिकवायला अतिशय उत्तम शिक्षक, प्राध्यापक मिळाले. भाषांची आवड असल्यामुळं म्हणजे गणित हे देखील माझं अतिशय आवडतं होतं, पण भाषांची आवड ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मी विज्ञान शाखेला न जाता मुद्दाम मानवी शाखेला, आर्ट्स शाखेला गेलेलो होतो. संस्कृत, पाली, अर्धमागधी या भाषांवरती अर्धमागधीचा मी नाही जास्त अभ्यास केला, पण बुद्धांवर लेखन करताना मला
पाली त्रिपिटक मुळातून वाचायचं, म्हणून मी पाली भाषा शिकलो. या सगळ्या भाषा तुम्ही शिकलात, पण त्याचा उपयोग संशोधनामध्ये तुम्ही कसा करून घेत गेलात? PhD साठी मी चार्वाक तत्वज्ञान हा विषय घेतलेला होता. त्यासाठीचं सगळं वाङ्मय, मूळ वाङ्मय हे अर्थातच संस्कृतमध्ये विखुरलेलं, एका ठिकाणी असं नाही. एका ठिकाणी एक श्लोक मिळेल, एका ठिकाणी 4-2 श्लोक मिळतील, असं जमवत 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 मी एक पुनर्मांडणी त्या सगळ्याची संस्कृतच्याच आधारे केली. आणि माझा स्वभाव माझ्या सगळ्या लेखनामध्ये आपल्याला दिसेल की नुसत्या भाषांतरावर विसंबून राहायचं नाही. म्हणजे जी भाषा आपल्याला समजते, बरोबर, निदान त्या भाषेच्या मूळ गाभ्याशी जाणं, स्वतः अर्थ लावणं, बरोबर, आणि मग लेखन करणं, मग त्याचा अन्वयार्थ लावणं, हे त्याच्यावर भाष्य करणं, हे मी नेहमी करत आलो. म्हणून बुद्धांवर लिहिताना बुद्धांचं वाङ्मय जर मूळ पाली त्रिपिटकामध्ये आहे तर पाली भाषा आपल्याला आली पाहिजे. तसं संस्कृतच्या बाबतीमध्ये पाणिनीच्या व्याकरणापासून अभ्यासक्रमातही भाग होताच, पण माझी मुळात खूप आवड असल्यामुळं मी सखोल असं व्याकरणाचंही ज्ञान जितकं मिळवता येईल तितकं मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं माझं बहुतेक साहित्य काही अपवाद वगळता संस्कृत ग्रंथांवरच आधारलेलं आहे. मूळ संस्कृतमध्ये काय म्हटलेलं आहे आधाराशिवाय लिहायचं नाही, आणि नुसत्या भाषांतरावर विसंबून लिहायचं नाही. भाषांतर वाचायची नाहीत असं नाही, किंवा इतर भाष्यकारांनी काय म्हटलंय इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये ते वाचायचं नाही असं नाही, पण आधी मूळ ग्रंथ वाचायचा, स्वतः त्याला भेडायचं आणि स्वतः मूल्यमापन करायचं, स्वतः मत बनवायचं, आणि मग त्या प्रकाशामध्ये इतर साहित्यिक, इतर अभ्यासक, इतर विद्वान काय म्हणतात, सकारात्मक, नकारात्मक, त्याचं मूल्यमापन नंतर करायचं, पण आधी मूळ ग्रंथाकडे जायचं. म्हणून माझं सगळं लेखन, विशेषतः धर्मशास्त्रावरील जे लेखन आहे ते सगळं प्रामुख्यानं संस्कृतच्या आधारे झालेलं. म्हणजे हे जे लेखन तुमचं झालंय ते अतिशय मूलभूत आणि विचारप्रवण असं लेखन तुम्ही करत गेलात. पण हे सगळं लेखन करताना व्याख्यानांकडे वळावं असं तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे कारण पुढे पुढे तुम्ही लेखन आणि व्याख्यात आहे म्हणूनच महाराष्ट्रभर गेलेले आहात. मला वाटतं 80-81 नंतर चा जो तुमचा प्रवास आहे, आणि तुमचा किर्लोस्कर मासिकामध्ये एक लेख आलेला होता मराठा आरक्षणासंदर्भातला, जो खूप गाजला, ज्याच्याबद्दल मला वाटतं अनेक कैक पत्र तुम्हाला मिळाली, आणि त्याच्यानंतर व्याख्यानांसाठी तुम्हाला बोलवलं गेलं. तर ही कशी लेखन आणि व्याख्यान असं मोड बांधली? त्यावेळेला तो एक आत्मनिरीक्षणात्मक अशा प्रकारचा लेख होता, आणि तरुण पिढीनं कोणत्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे, व्यासंग कसा केला पाहिजे वगैरे गोष्टी मांडणारा असा तो लेख होता. त्या लेखानं माझी महाराष्ट्रात जास्त ओळख झाली, हे खरं आहे. पण मला लहानपणापासून बोलण्याची सवय होती. वर्गात गुरुजींना प्रश्न विचारायचे, त्याने विचारलेल्या प्रश्नांना सगळ्यात आधी उत्तर देण्यासाठी बोट वर करायचं, ही सवय होती माझी. आणि महाविद्यालयात तर अनेकदा सरांना मी छेडत राहायचो एक प्रकारे, की हे असं का, ते तसं का, हा स्वभावच होता. आणि त्यामुळं लिहिण्याबरोबरच बोलणं हे आपोआप घडत असं. मी शाळेत किंवा महाविद्यालयात कधी मला वक्तृत्व स्पर्धांना वगैरे कोणी पाठवलं नव्हतं, आणि मलाही त्यामध्ये कधी तसा रस नव्हता. माझं एकाला चलो रे असं असायचं, आपल्या मार्गाने आपण जायचं. पण जेव्हा माझं संशोधन काही लोकांच्या पुढे यायला लागलं, म्हणजे मराठा समाजावरचा लेख आला,
त्याचबरोबर चार्वाकावरची एक लेखमाला ही माझी आली आणि त्यामुळं मग चार्वाकावर बोलण्यासाठी अनेक ठिकाणाहून मला बोलावणं यायला लागलं आणि मग मी हळूहळू बोलत गेलो एक प्रकारे. शेवटी शिक्षक आणि त्यामुळे एखादा विषय आपल्याला कल्पना आहे, तुम्ही त्याच क्षेत्रात आहात, तर एखादा अवघड विषयही असतो. आपल्या मुलांना तो चांगल्या रीतीनं कसा समजेल याचा आपण प्रयत्न करत असतो. अवघड गोष्टी देखील सोप्या करून सांगतो, कठीण शब्द असला तर तो अधिक स्पष्ट करून सांगतो. नोकरी करायला लागल्यानंतर हे सगळं करावं लागत होतंच आणि विशेषतः संस्कृत शिकवत असताना त्यातल्या अवघड शब्द, व्याकरणाची रूप ही आपल्या विद्यार्थिनींना अतिशय काळजीपूर्वक समजावून सांगणं हा प्रयत्न करावा लागत होता आणि त्या प्रयत्नामध्ये एक बोलण्याची चांगली सवय लागलेली होती आणि मला वाटतं माझ्या पुढे व्याख्यानांसाठी ती शिक्षक असणं ही जी गोष्ट ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत झाली. आणि मग मी महाराष्ट्रभर तर फिरलोच, देशातही खूप ठिकाणी गेलो, परदेशातही काही ठिकाणी गेलो. मग व्याख्यानं एक वक्ता म्हणून देखील, मग पण वक्ता म्हणजे माझं बोलणं, व्याख्यानं ही मनोरंजन यापेक्षा प्रबोधन, एखादा विषय घ्यायचा आणि तो नीट स्पष्ट करून लोकांच्या पुढे मांडायचा ही माझी पद्धत होती. आणि त्यामध्येही प्रश्नोत्तरं ठेवली जायची. बहुधा लोकांनी कोणतेही प्रश्न विचारावेत भाषण ऐकल्यानंतर, त्यांना जे शंका वाटतील त्याची उत्तरं द्यायची. म्हणजे वक्ता दश सहस्त्रेषु असं म्हटलं जातं आणि मग त्याला सरांनी दिलेली वाचन, चिंतन, मननाची जोड आणि मग त्याचबरोबर मूलभूत लेखन हा सगळा सरांचा प्रवास आपण जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण घेऊयात क्षणभर विश्रांती. प्रेक्षक हो, नमस्कार. पुन्हा एकदा आपण साळुंके सरांची सगळी साहित्य प्रवास जो आहे, जीवन प्रवास आहे, तो जाणून घेणार आहोत. हा जो तुम्ही लेखन केलेला आहे विश्वकोशासाठी, मला वाटतं ते जवळजवळ 101 लेख, त्याच्याहून अधिक लेख तुम्ही त्याच्यासाठी लिहिले. तर हा जो तुमचा अनुभव होता त्याच्यातला, तर तो कसा होता? संस्कृतचा अभ्यास करत असताना, अध्ययन अध्यापन करत असताना धर्मशास्त्राचा विचार करावा लागतच असे. कारण अभ्यासक्रमातही धर्मशास्त्रासंबंधीचे बरेच ग्रंथ असत. आणि मग वाईच्या विश्वकोशामध्ये तुलनात्मक धर्मशास्त्र या विषयावर नोंदी तयार केल्या जात असत. इतर अनेक विषय, जगातले सगळेच विषय, इंग्रजीत ज्याला अंडर द सन म्हणतात तसं, आणि आता तर बियॉन्ड द सन, सूर्याच्या अलीकडेही पलीकडेही, असं सगळं जे काही आहे या विश्वात ते विश्वकोशात येत असतं. पण त्यातला एक तुलनात्मक धर्मशास्त्र हा प्रामुख्यानं आणि संस्कृत अशा 2 विषयांबद्दल नोंदी लिहिणं या दृष्टीनं माझी इच्छा होती. आणि मग माझ्या एका मित्रांच्या बरोबर मी वाईला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याकडे गेलो. आणि परिचय करून दिल्यानंतर, म्हणजे संस्कृतमध्ये MA झालेलो आहे, PhD झालेलो आहे आणि संस्कृत शिकवतोय. त्यांनाही कुतूहल वाटलं, कारण त्यावेळेला माझं वय काय 33-34 वर्षांचं असेल. तुमच्या अगदी तरुणपणात त्यांच्याशी भेट झाली. आणि अगदी साधारणतः तिथं ते अभ्यागत संपादक म्हणून जे आहेत ते निवृत्त झालेले 60-70 अशा वयोगटातले असायचे. पण तरी मग शास्त्रीजींनी मला 1-2 विषय दिले आणि त्यावरच्या नोंदी लिहून दाखवा असं सांगितलं. म्हणजे एक प्रकारे परीक्षा घेणं आणि स्वाभाविक होतं. त्या नोंदी मी तयार करून दिल्या. त्या नोंदी मी त्यांना
लिहून दिल्या, बरं. त्यांना आवडल्या बरं. आणि तिथून मग विश्वकोशामध्ये काम करायला सुरुवात झाली. आणि मग त्यावेळेला मानव्य विभागाचे प्रमुख प्राध्यापक राग जाधव होते आणि प्रत्यक्ष धर्मशास्त्राचं लेखन जे होतं त्याचं काम पाहणारे जे संपादक होते ते भागवत सुर्वे म्हणून होते. तर या सर्वांचं, तर्कतीर्थांचं, राग जाधव यांचं, भागवत सुर्वे यांचं मार्गदर्शन मिळालं आणि मग आम्ही आपापसात चर्चा करत असू आणि त्यानुसार विश्वकोशात मी लिहित असताना माझी खूप तयारी झाली. म्हणजे विश्वकोशात मी जवळजवळ 10 वर्ष अतिशय वेळ देऊन, म्हणजे दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी ही त्या लेखनासाठी वापरायची, असा माझा प्रयत्न असे. आणि मग हे करत असताना तिथं अत्यंत उत्तम अशा प्रकारचं ग्रंथालय आहे, त्याचा उपयोग झाला असणार. त्याचा अतिशय उपयोग झाला आणि जगभरच्या सगळ्या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करता आला. खूप इंग्रजीतलंही प्रचंड वाङ्मय वाचता आलं. उदाहरणार्थ एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स, याचे अतिशय बारीक असं अक्षर असलेले जे खंड ते वाचणं आणि प्रत्येक मानसशास्त्रावरचा विश्वकोश, असं प्रत्येक विषयावरचे वेगवेगळे, आणि त्याशिवाय समाजशास्त्रावरचे वगैरे फ्रेझर वगैरे जे आहेत त्यांचं गोल्डन बहू वगैरे अशा प्रकारचे जे ग्रंथ, असं प्रचंड वाङ्मय वाचायला मिळालं. एकीकडून हे म्हणजे सगळ्या प्रमुख धर्मांच्या बरोबर आदिवासींचे जे एक धार्मिक चिंतन असते किंवा आचरण असते, जगभरच्या आदिवासींच्या संदर्भात देखील भरपूर वाचायला मिळालं. शिवाय तिथं विश्वकोशाच्या जोडीनं धर्मकोशाचा एक प्रकल्प प्राज्ञपाठ शाळेचा चालू आहे. त्यांचं ग्रंथालय संस्कृत साहित्याच्या दृष्टीनं, धर्मशास्त्राच्या दृष्टीनं विशेषतः अतिशय समृद्ध आहे. त्याचाही मला उपयोग करून घेता आला आणि त्यामुळे मी लिहित राहिलो. त्याचा फायदा पुढे असा झाला, प्रत्येक नोंदीसाठी एक शब्दसंख्या ठरवून दिलेली असते. त्यामुळे अतिशय सूत्रबद्ध, मोजकं, मुद्देसूद, कुठला पैलू वगळला जाता कामा नये आणि कुठल्या पैलू विषयी लिहिताना पाल्हा लावता कामा नये. लेखनाची एक शिस्तच तिथे लागली गेली. म्हणजे मी जे स्वतंत्र ग्रंथ लेखन करायला सुरुवात केली त्याच्या अगोदर हे सगळं विश्वकोशातील लेखन माझं झालेलं होतं आणि त्यामुळं एका गणिती पद्धतीनं म्हटलं तरी चालेल. म्हणजे पार्श्वभूमी एक तुमची खूप चांगली तयार झाली आणि तर्कतीर्थांचे तुम्हाला मार्गदर्शनही त्या काळात. तर्कतीर्थांच्या बाबतीत बोलायचं तर ते त्यांच्या कार्यालयात बसलेले असायचे, काचेच ती खोली काचेतून संपूर्ण सभागृह ते बसलेले सगळे लोक ते दिसायचे. मला एकट्याला एक प्रकारे अशी परवानगी होती की मी केव्हाही जाऊन त्यांना भेटू शकत असे. किती छान. कारण धर्मशास्त्र त्यांचाही विषय आणि माझाही विषय, त्यांच्याच विषयातले मला विषय लिहायचे होते. त्यामुळे केव्हाही जाऊन चर्चा करावी आणि त्यांच्यामुळे अनेक संधी, म्हणजे ते त्यावेळेला वैचारिक साहित्यासाठी वाहिलेलं जे नवभारत मासिक, त्याचे ते संपादक होते. 1974 साली पहिल्यांदा माझा रामायणावरचा एक लेख त्यामध्ये प्रकाशित झाला. म्हणजे मी 76ला विश्वकोशात लिहायला सुरुवात केली, पण त्याच्या आधी 2 वर्ष तो लेख झाला होता. आणि मुख्य म्हणजे 80-81 मध्ये माझा जो चार्वाक हा अभ्यासाचा विषय, त्यालाच लोकायत म्हणतात, तर या लोकायत दर्शनावरच्या
10 लेखांची एक लेखमाला नवभारत त्याच्यामध्ये मासिकामध्ये, आणि ती शास्त्रीजी संपादक असताना त्यांच्यामुळं मला ही संधी मिळाली. आणि बाहेरही अनेक सभातून वगैरे आम्हाला त्यांच्याबरोबर वावरण्याची संधी मिळायची. खूप कौतुक करायचे आणि कधी दडपण आलं नाही, कधीही दडपण. एवढा मोठा विद्वान, आणि ते नुसते संस्कृतचे विद्वान नव्हते. नंतरच्या काळात त्यांनी पाश्चात्य तत्वज्ञान आणि इंग्रजी भाषा हे सगळं आत्मसात केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडून आणि सोपं असायचं बोलणं, लिहिणं, बोलणं, हे सगळं त्यांच्या सहवासात खूप आनंद मला मिळाला. प्रेक्षक हो, सरांचे हे अनुभव आपण समजून घेणारच आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊयात. प्रेक्षक हो, नमस्कार. पुन्हा एकदा आपण सरांच्या प्रश्नांना सुरुवात करूयात. तर्कतीर्थांबद्दलचे सुंदर अनुभव सर सांगतायत, तर मी सरांना असं सांगेल की आत्ताची जी पिढी आहे तिला सुद्धा हा अनुभव उपयोगी पडेल, तर एखादा अनुभव त्यांच्या संदर्भातला सांगायला हरकत नाही. तर्कतीर्थांचं खूप ऋण आहे माझ्यावर. मी अलीकडं 80 वर्ष पूर्ण होत असताना एक क्षमा प्रार्थना आणि कृतज्ञता म्हणून पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. कारण माझ्या आयुष्याची जडणघडण होण्यामध्ये ज्यांचा हातभार लागलेला आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं या हेतून मी त्यांच्याबद्दल पण लिहिलेलं आहे. अनेकदा तरुण मुलं प्रसिद्ध लौकिक प्राप्त केलेल्या अशा व्यक्तींना भेटायचं टाळतात, कारण त्यांना खात्री वाटत नसते की आपल्याला प्रतिसाद मिळेल की नाही. एवढा मोठा माणूस आपण कसं भेटायचं. तर मी आवर्जून सांगेन की दोन्ही बाजूनी हे आहे. ज्यांना फार मोठी ख्याती प्राप्त झालेली आहे त्या ख्यातीप्राप्त व्यक्तींनी देखील तरुण पिढीला सहजपणानं भेटलं पाहिजे. त्यांच्यावर कसलंही दडपण न येता ते मोकळेपणानं येऊ शकतील, भेटू शकतील, चर्चा करू शकतील, प्रश्न विचारू शकतील, शंका विचारू शकतील, असं आपलं व्यक्तिमत्व खुलं ठेवलं पाहिजे. तर तुमच्या विद्वत्तेचा लाभ. नाहीतर तुमचा विद्वत्तेचा लाभ जर फक्त ग्रंथालयात काहीतरी जाडजूड ग्रंथ घेऊन त्याचा अभ्यास करणाऱ्यांपुरता मर्यादित राहिला तर ते समाजाला खऱ्या अर्थानं उपयोगी पडू शकत नाही. म्हणून केवळ अभ्यासाच्या क्षेत्रात नव्हे, पुस्तकी किंवा ग्रांथिक व्यासंगाच्या क्षेत्रात नव्हे, तुम्ही राजकारणात असा, तुम्ही समाजकारणात असा, क्रीडा क्षेत्रात असा, कला क्षेत्रात असा, तुम्ही तुमच्या अर्थात कामामध्ये व्यत्यय येऊ न देता परंतु लोकांना मोकळेपणानं भेटलं पाहिजे. तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा, केवळ तुम्हाला भेटलो एवढ्या गोष्टीचा देखील त्यांना किती आनंद असतो आणि ते फुलून येतात. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व फुलवण्याच्या दृष्टीनं प्रसिद्ध व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा असा लाभ व्हावा, तो मला झाला. 2009 मध्ये तुम्ही राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीमध्ये होतात, तर त्याचं नेमकं पुढे तुम्ही काय त्याच्यामधले निष्कर्ष काढलेले होते आणि त्याचा उपयोग कसा झालेला आहे? महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून, म्हणजे राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनानं राज्याचं अधिकृत धोरण सांस्कृतिक क्षेत्राचं ठरवायचा निर्णय घेतला. आणि एक दिवशी मला सांस्कृतिक खात्याच्या संचालकांचा फोन आला की एक समिती नेमली जाते आणि त्या समितीचं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारावं अशी अपेक्षा आहे. मी ते स्वीकारलं. मी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेली 40 एक वर्ष
म्हणजे त्यावेळेला 10 वर्षापूर्वी म्हटलं तर. आताचा विचार केला तर जवळजवळ 50 वर्ष तर मी काम करतो. बरोबर. आणि सांस्कृतिक क्षेत्रात हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे असं लिहितोय, सभांमधून बोलतोय. आणि अशा वेळेला सरकार म्हणतंय मग तुम्ही तयार करून द्या. म्हणून ही माझी जबाबदारी आहे. एक एक खंड घेतला बरोबर तर त्याच्यामध्ये 1000 पृष्ठांचा खंड घेतला तर त्यामध्ये 700-800 देखील नोंदी असू शकतात. बरोबर. वेगवेगळ्या विषयांवर. आणि त्या किती कुठं काय न्यूयॉर्क विषयी काही विचारलं जाईल, सांगितलं जाईल, भूकंपाविषयी काही सांगितलं जाईल, कुपोषणाविषयी काही सांगितलं, पुण्याविषयी काही विचारलं जाईल. जगातले सगळे विषय येतात आणि मग त्या विषयांचे तज्ज्ञ त्यांच्याकडून त्या नोंदी लिहून घ्यायच्या. आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च आणि मग एका विश्वकोशाच्या खंडाचे कदाचित 25, 30, 40, 50 हजार किंमत लावली तरी देखील ती कमी पडेल इतका खर्च त्यामागे सरकारचा होऊ शकतो. आता ही जबाबदारी सरकारच घेऊ शकतो. कोणीही खाजगी प्रकाशक ही जबाबदारी घेऊ शकणार नाही. म्हणजे तो काळ गेला. त्यावेळेचं ज्ञानही मर्यादित होतं. जेव्हा ज्ञानकोश तयार करण्यात आला त्यावेळेला तो काळ वेगळा होता. 100 वर्षापूर्वीचा काळ होता आणि त्यावेळेला खाजगीरित्याच तो करण्यात आलेला होता. पण आताचा जो विश्वकोश आहे आणि विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर सारखे बदल होत आहेत. मग नव्या आवृत्त्या काढायच्या आणि त्यामुळं शासनानंच ही जबाबदारी स्वीकारणं हे आवश्यक होतं, योग्य होतं. आम्ही 11 जण होतो. समितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते. म्हणजे मला दत्ता भगत नाटककार हे उपाध्यक्ष म्हणून होते, अरुण टिकेकर विख्यात पत्रकार आणि सर्वांची नावं आता मी इथं सांगत नाही. सर्वांनी अत्यंत सहकार्यानं आणि खूप बैठका आणि खूप गांभीर्यानं ते तयार केलेलं. ते आवश्यक पण होतं तितक्या ह्याने तयार करणं. आणि अनेक केवळ भाषा हा विषय घेतला. बरोबर. तर भाषा एकूण भाषांविषयी म्हणजे केवळ मराठी नव्हे, मराठी, इंग्रजी आणि इतर या सगळ्या भाषांविषयी मिळून 50 प्रस्ताव आहेत. अरे बापरे. कलांविषयी म्हणजे अगदी खेड्यापाड्यातल्या कलावंतांना देखील प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे इथंपर्यंत. आदिवासी जीवनाचा कोश तयार करणं, भटक्या विमुक्तांच्या भाषांचं, मिथकांचं असं सगळं एक प्रकारे त्याला दस्तावेजीकरण म्हणता येईल ते करणं. अशा अनेक गोष्टी, ग्रामीण संस्कृतीमधल्या अनेक गोष्टी आता लुप्त व्हायला लागलेल्या आहेत. उदाहरणार्थ मोठ पाण्याची आता नव्या पिढीला माहिती असणार नाही, त्यांना कुठं बघायलाही मिळणार नाही. कारण आता विजेच्या मोटरी आलेल्या आहेत, त्याच्या आधी ऑइल इंजिन आलेले होते. पण मग ते जपून ठेवणं इतिहास म्हणून, जसं ऋग्वेदात काय होतं त्यावेळेचा आपला समाज कसा जगत होता ते प्रचंड व्यासंग करून ते एक प्रकारे उत्खनन करावं. तसं तर शब्दांचा अर्थ लावण्यासाठी अगदी जर्मन आणि पाश्चात्य जगातल्या इतर देशातल्या अनेक लोक विद्वानांनी जे प्रयत्न केले ते पूर्वीचा इतिहास आपल्याला समजला पाहिजे. आपण उत्खनन करतो की 3000 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी काय होतं, खापरं कुठली सापडत होती त्याचाही आपण अभ्यास करतो. मग हे जर जपून ठेवतो त्याचं एक वेगळं सांस्कृतिक महत्त्व असतं. तर तसं हे उत्खनन करणं एक प्रकारे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. तुम्ही जसं म्हणताय की त्याच्यात भाषा ग्रामीण आदिवासी होती, मग ह्या बोली भाषांचं वास्तव काय आहे, म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बोलींच्या विषयी एक बोली अकादमी स्थापन करावी अच्छा असा एक प्रस्ताव आहे.
या प्रस्तावांची जी भाषा आहे, 250 प्रस्ताव आहेत, यांची जी भाषा आहे ती अशी वापरलेली नाही की आमची समिती शासनाला असं असं करण्याची शिफारस करत आहे, अशी भाषा नाही आहे. तर शासन म्हणतंय की आम्ही हे करणं मान्य केलेलं आहे, आम्ही हे स्वीकारलेलं आहे. म्हणजे शासनानं ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. अशाच पद्धतीनं ती भाषा जाणीवपूर्वक वापरलेली आहे. त्यात बारकावा आहे, पण त्यामध्ये खोच पण फार महत्वाची आहे. नुसती शिफारस केली असं नाही, शासनानं ती जबाबदारी मान्यच करून टाकलेली आहे. आणि मग बोलींच्या संदर्भात एक बोली अकादमी, बोली अकादमी व्हावी हाच विचार इतका महत्वाचा आहे की आपल्या बोली ह्या आपलं सांस्कृतिक वैभव आहे. प्रेक्षक हो, याबद्दल आपण पुढे जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, नमस्कार. बोली भाषांबद्दल आपण जाणून घेतो आहोत सरांकडून. सर, या बोली भाषांबद्दलची जी एक अकादमी स्थापन करावी हा तर विचार खूपच सुंदर, पण वास्तव परिस्थिती काय आहे? मराठीच्या अनेक बोली आहेत, कारण महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे. त्यामुळं नुसतं विदर्भाकडे आपण पाहिलं तर पूर्व विदर्भ म्हणजे गडचिरोली, गोंदिया वगैरे, चंद्रपूर या भागामध्ये झाडी बोली आहे. नाटकंही त्यांची खूप चालत असतात. पश्चिमेकडं आलो आपण तर वऱ्हाडी अतिशय गोड बोली आहे, आपल्याला ऐकतानाही खूप छान वाटतं. मध्ये आपण उत्तर महाराष्ट्रात आलो तर अहिराणी, बहिणाबाईंची कविता आपल्याला माहीत आहे, मालवणी आहे. आणि त्याशिवाय इतर अनेक स्थानिक बोली त्या त्या ठिकाणच्या आहेत. या सगळ्या बोलींचा प्रमाण मराठीला समृद्ध करण्यासाठी आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी एक मार्ग म्हणजे अनेक मार्ग सांगता येतील, पण आता वेळेच्या मर्यादित मी एवढंच सांगेन की प्रत्येक बोलीमधले निदान 50-100 असे शब्द हे आपण प्रमाण भाषेत स्वीकारावेत. म्हणजे वऱ्हाडीमधले 50-100 शब्द निवडले आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना ते जर आपले शब्द वाटले तर मराठीला ते घातक ठरणार नाही आहे, तर ते पूरक ठरणार आहे, अधिक समृद्ध करणार. इंग्रजी भाषा कशी समृद्ध झाली तर जगातल्या सगळ्या भाषांमधून, सगळ्या संस्कृतींमधून त्यांनी इंग्रजीमध्ये शब्द घेतले. भारतीय भाषांमधून 1000च्या आसपास शब्द त्यांनी घेतलेले आहेत. आपली भाषा जर आपल्याला समृद्ध करायची असेल तर हे असं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यावर मी आणखी अनेक प्रकारे मांडत असतोय. मला आता जे तुम्हाला असं विचारायचं की तुमच्या लेखनामधले जे नायक आहेत, मग तो चार्वाक असेल किंवा भूमिपुत्र गौतम बुद्ध असेल, तर अतिशय वेगवेगळ्या पैलूंनी तुम्ही हे लेखन करत आला आणि हजारो पानांची निर्मिती केलेली आहे. तर हे 4-5 दशकांचा हा जो तुमचा प्रवास आहे, तर मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं आहे? आता आपण साहित्यिक व्हायचं आहे, प्राध्यापक व्हायचं आहे, हे अगदी एक स्वप्नच होतं. आणि आनंदाची गोष्ट अशी की मला तसंच जगता आलं, हे महत्वाचं. साहित्य निर्मिती हा माझा भागच होता, पण मी इतकं विपुल लिहीन असं त्यावेळेला काही माझ्या डोक्यात नव्हतं. पुस्तकं म्हटलं तर 89 पासून, लेख म्हटलं तर 74 पासून मी लिहित आलेलो आहे. त्याच्या आधी जे लिहित होतो तो छोटं कविता, अमुक तमुक असं काही. मी समाधानी आहे, अगदी अतिशय तृप्त आहे. माझ्या या आयुष्यामध्ये मला जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मी आधाराशिवाय काही लिहिलेलं नाही, हे खूप महत्त्वाचं. शक्य तितक्या तटस्थपणानं लिहिलेलं आहे. आपल्या विरोधकाचं एखादं मत जर मान्य करण्यासारखं असेल, स्तुत्य असेल, प्रशंसनीय असेल,
तर मी त्याचं श्रेय त्या विरोधकाला दिलेलं आहे जागोजागी. तर एका संतुलित पद्धतीनं मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं तुमचं लिखाण जे आहे म्हणजे इतिहासाचा मागोवाही तुमच्या ह्याच्यात आहे, मिथकं आहेत, तर हा सगळा मागोवा घेताना एक काळजी कोणती घ्यावी लागते इतिहास लेखनाच्या बाबतीमध्ये? इतिहास हा जो शब्द आहे ना तो बनलेला कसा आहे, इति ह आस, यातल्या ह कडे कित्येकदा दुर्लक्ष केलं जातं. ह या शब्दाचा अर्थ च असा आहे मराठीतला, जो निश्चयार्थक अव्यय जे आहे ते. तर इति असं च असंच आस होतं, म्हणजे हे असंच होतं. म्हणजे इतिहास लेखन करताना त्यामध्ये लेखकानं जास्तीत जास्त वस्तुनिष्ठता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात इतिहास हे शास्त्र भौतिकशास्त्रासारखं किंवा रसायनशास्त्रासारखं की जिथं अतिशय काटेकोरपणानं तुम्हाला आधार देता येतो, अणुपर्यंत विश्लेषण करतायत, तसं करता येणार नाही. पण शक्य तितकं आधारानिशी वस्तुनिष्ठ स्वरूपात लिहावं. आणि दुसरं असं की अनेकदा भूतकाळातल्या घटना ह्या भडकपणानं मांडल्या तर वर्तमान काळामध्ये तरुण पिढी उत्तेजित होण्याचा, माथी भडकण्याचा आणि त्यातून समाजाचं अहित होण्याचा धोका असतो. आणि म्हणून ती काळजी आपण जास्तीत जास्त घेतली पाहिजे. भूतकाळाविषयी एक ऐतिहासिक नोंद करायची आहे म्हणून ते लिहायचं. तिथं काही चुका झाल्या असल्या तर त्या पुढे होऊ नयेत, यासाठी त्याचा उपयोग व्हावा. किंवा त्यात काही अनिष्ट असेल तर ते नव्या काळात आपण वगळलं पाहिजे, यासाठी त्याचा उपयोग व्हावा. या हेतूनं ते लेखन करावं. पण काहीतरी विघातक घडावं हा त्या पाठीमागं उद्देश असू नये. आणि मला असं वाटतं की हे पथ्य मी पाळलेलं आहे असं मी म्हणतोय. अर्थात सगळ्यांनाच आजच्या पिढीला हा इतिहासाचं लेखन करताना काय काळजी घ्यायला पाहिजे तो एक महत्वाचा मुद्दा प्रेक्षक हो आपण समजून घेत होतो. पुन्हा एकदा आपण सरांबरोबर गप्पा मारण्यासाठी भेटणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो नमस्कार. पुन्हा एकदा आजच्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. ललित लेखनाकडून वैचारिक लेखनाकडे जावं असं तुम्हाला हा प्रवास कसा झाला? सत्याशी प्रतारणा केली नाही असं माझं मी म्हणणारच. त्या वाचकांनी म्हणावं ही अपेक्षा आहे माझी. आणि मला असं वाटतं की माझ्या तुमचं साहित्य वाचताना तो एक हेतू सर्वत्र जाणवतो आणि मी प्रामाणिक प्रयत्न केलेला प्रतारणा होऊ नये म्हणून मी तसं म्हटलं तर वाचकांवर थोडा खर्चाचा बोजा जास्त पडतो. कारण मी जे संस्कृत संदर्भ सगळे देतो ते सर्वसामान्य वाचकाला अनावश्यक असतात, पण तेवढी पृष्ठपुस्तकाची वाढतात. आणि पण ती दिल्याशिवाय मी मूळ जे आहे ते विकृत न करता जसंच्या तसं वाचकांच्या समोर ठेवतोय अशी विश्वसनीयता निर्माण होणार नाही. आणि म्हणून मी जे एखादं विधान करतो त्यावेळेला काहीतरी मूळ ग्रंथामध्ये कुठला ना कुठला आधार आहे, त्याचा अध्याय कोणता, श्लोक कोणता ते देत असतो. कित्येकदा ते श्लोक पण संस्कृतमधले किंवा पालीमधले देत असतो. मी जे सुरुवातीला म्हणालो की मला साहित्यिक व्हायचं आहे असंच मी ठरवलेलं होतं, तर ते माझ्या डोक्यात ललित साहित्यिक व्हायचं हेच होतं. आणि त्यावेळेला मी सांगलीच्या विलिनन महाविद्यालयात शिकत असताना आमचं जे विलिंगडोनियन म्हणून वार्षिक निघायचं त्यामध्ये माझ्या कविता प्रकाशितही झालेल्या होत्या. अगदी एक पूर्ण पृष्ठ संपादकाने त्यावेळेला माझ्या एका कवितेला दिलेलं होतं. तेव्हा सुरुवात ही होती.
पण मी जेव्हा चार्वाकाचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेला बौद्धिक स्वातंत्र्य, माणसा माणसातील समानता, कर्मकांडापेक्षा भावना आणि आचरण हे शुद्ध असणं महत्त्वाचं आणि पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना हक्क मिळाले पाहिजेत, हे जे चार्वाकांनी मांडलेलं होतं ते वैचारिक स्वरूपात असलेलं आपलं संचित आपल्या समाजाबरोबर आपण वाटून घेतलं पाहिजे, समाजासमोर ठेवलं पाहिजे. ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मला अनेक पिढ्या निरक्षर राहिलेल्या अवस्थेतून आल्यानंतर हे मी मुद्दाम सांगतोय की संस्कृत सारखा विषय आणि ज्यांना संस्कृतची फारशी परंपरा नाही त्यांना हे संचित करण्याची शक्यता काय, फार मोजके लोक या पद्धतीनं त्याचं विश्लेषण करतील आणि म्हणून ते दिलं पाहिजे समाजाला, ही माझी जबाबदारी आहे असं समजून मी, ज्याला छातीवर दगड ठेवून निर्णय घेणं म्हणतात, ललित साहित्यापासून मी आलिप्त झालो म्हटलं तरी चालेल. आणि मग पुढचं सगळं लेखन हे वैचारिक स्वरूपात करत राहिलो, पण काळाच्या एका टप्प्यावर गरजेपोटी काही ललित साहित्य देखील मी लिहिलं. पण वाचक असं म्हणतात त्यांच्या प्रतिक्रियांवर माझं मला आतून जाणवतंच, पण माझ्या वैचारिक लेखनात देखील एक सूक्ष्म लालित्य आहे. शेवटाकडे येताना सरांना मी असं विचारेल की आता आषाढ वारी सुरू आहे. न्य हे वर्णमालेतलं शेवटचं अक्षर अगदी अवघडात बसलेल्या आजोबांसारखं आणि या ञचा ज्ञ करून त्या चौरंगावरती हा तुकोबा बसलेला आहे आणि त्या बड्या बंडवाल्या तर ज्ञानेश्वर माने पहिला आणि ही आषाढ वारी सुरू होऊन विठ्ठलापर्यंत चाललेली आहे. तर या आषाढ वारीकडे बद्दल तुमचं मत काय, तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आहात? आणि त्याचबरोबर भागवत संप्रदायातल्या संतांचं योगदान त्याबद्दल जर सांगितलं तर खूप बरं होईल. वारीविषयी म्हणाल तर फक्त आषाढ शब्दाच्या जागी कार्तिक हा शब्द घातला तर माझ्या आईची कार्तिक वारी असायची. अरे वा, पंढरपूरची. आणि एकदा मी मूळचा सांगली जिल्ह्यातल्या तासगावचा, तर तासगाव पासून पंढरपूर पर्यंत 5वीला असताना मी दिंडीतून चालत गेलेलो आहे. त्यामुळं त्या वारीचा अनुभव हा मला त्या काळापासून आईकडूनच हा मला कुटुंबातूनच तो वारसा मिळालेला आहे. आणि त्यामुळं शिवाय वारी हे महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक असं संचित आहे, अतिशय महत्वाचं. त्याच्या आत्ताच्या स्वरूपाविषयी काही चर्चा करता आणि शक्य आहे, परंतु महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य असा हा घटक आहे. आणि भागवत संप्रदाय हा देखील असाच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. संत नामदेव की ज्यांचे पंजाबामध्ये गुरुग्रंथ साहेबामध्ये 60-62 अभंग आहेत, हा एवढा मोठा संत की ज्यांनी मंगळवेढ्यावरून अस्पृश्य जातीत जन्माला आलेल्या चोखामेळांच्या अस्थी आणून पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या समोर त्यांची समाधी बांधली. हे 13व्या शतकातली गोष्ट केवढी क्रांतिकारक आहे. स्वतः चोखामेळा, त्यांचं सगळं कुटुंब एकटेने, अस्पृश्य जातीतल्या एखाद्या व्यक्तीनं अभंग लिहिणं हीच मोठी क्रांती होती. पण त्यांची बहीण, त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणा हे सगळे अभंग लिहित आहेत. अस्पृश्य जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीचं एक अवघं कुटुंब, ही केवढी सामाजिक चमत्काराची गोष्ट आहे. जनाबाई, संत दासी असलेली स्त्री अभंग लिहिते.
संत ज्ञानेश्वर ज्यांना इतक्या उपेक्षेनं समाजानं वागवलं, त्यांनी पसायदान लिहावं आणि सगळ्या मानवजातीच्या कल्याणाची भाषा करावी, ही केवढी हृदयाला सांत्वना देणारी गोष्ट आहे. तीच संत एकनाथांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसेल. संत तुकाराम हे केवढं मोठं क्रांतिकारक व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे. आणि संत गोरोबा महाराज, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, या सगळ्या संतांनी महाराष्ट्राला एक कसं जगलं पाहिजे, आपला समाज कसा असला पाहिजे, सगळ्यांनी एकमेकांच्या पाया पडणं, लहान मोठं काही न पाहता, जात धर्म न पाहता. अगदी आपल्याला दिसेल की श्रीगोंद्याचे संत शेख मोहम्मद एक मुस्लिम संत, अशा ह्या सगळ्या व्यक्तींनी आपल्याला एक फार मोठा वारसा दिलेला आहे. हा समृद्ध वारसा हा आपण निकोप पद्धतीनं जपला पाहिजे, पुढं नेला पाहिजे असं मला वाटतं. आणि वारीमधून हे सगळं तत्त्वज्ञान एकदा नव्यानं पुन्हा अधिक जाज्वल्य स्वरूपामध्ये पुढे येईल अशी मी अपेक्षा करतो. वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव नुकतंच सरांनी सांगितलं आणि ते आपण जपलं पाहिजे. हे आपलं सांस्कृतिक संचित हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं एक वैभव आहे आणि म्हणूनच आज ही वारी इथे निघालेली आहे आणि त्याला एक सदिच्छा सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. तो विचार आपण घेऊन पुढे जाऊयात. ज्ञानदेव असो, नामदेव असो, तुकाराम असो, शेख मोहम्मद किंवा चोखामेळा असो, या सगळ्या संतांनी, संत अंतापर्यंत ज्यांनी सत्चं व्रत घेतलेलं आहे ते संत आणि त्या संतांची ही वारी आणि त्याला एक आशीर्वाद, वैचारिक अधिष्ठान जे आहे ते आपल्याला आज सरांकडून सगळ्या या त्यांच्या जीवन प्रवास आणि साहित्य प्रवासातून ऐकायला मिळालं. खरं तर सरांचं लेखन इतकं अफाट आणि प्रचंड विपुल आहे. एका छोट्याशा मुलाखतीमध्ये आपण त्यातल्या 1-2 पुस्तकांव्यतिरिक्त अधिक बोलू शकलो नाही वेळेअभावी, पण तरी सुद्धा विचारप्रवण करण्यासाठी ही पुस्तकं नेहमीच मार्गदर्शक ठरलेली आहेत. आजच्या या हॅलो सह्याद्री या व्यासपीठावरती सर इथे आले, वेळात वेळ काढून आले. सरांचे हॅलो सह्याद्रीच्या सगळ्या सहकाऱ्यांसह मी मनापासून आभार मानते. आणि सर नुकतेच 80 वर्षां त्यांनी पूर्ण केलेली आहेत. उठण्याची पण हिरवी शक्ती, करीत राहावी अशीच सळसळ, मनी असावे मौन सुगंधित, पुरी असावी जगण्याची कळ, हीच भावना ठेवून सरांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद.